नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचं जर तुम्हाला ऑनलाईन अकाउंट काढायचं असेल तर तुम्ही स्वतः घर बसल्या फक्त 5 मिनिटामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट काढू शकता. याची A to Z प्रोसेस तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचं ऑनलाईन घर बसल्या अकाउंट कसं काढायचं या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेलकम टू बँक ऑफ महाराष्ट्र आणि या 4 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अकाउंट उघडताना काय, प्लीज बी रेडी विथ तुमचा आधार नंबर तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो तुमच्याकडे इथे असणं गरजेचं आहे आणि एका व्हाईट पेपरवरती तुमची सही असणं केलेली गरजेचं आहे आणि ओरिजिनल तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. एवढ्या गोष्टीच्या 4 गोष्टी आहेत ते तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच अकाउंट जे आहे ते काढू शकता. यामध्ये जो पहिला ऑप्शन इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. आता आपण नवीन आहात, आपलं कधीही अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नसेल तर तुम्हाला हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आय वॉन्ट टू ओपन न्यू अकाउंट वायवा व्हिडिओ KYC. VKYC म्हणजे व्हिडिओ KYC. तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बाकीचे काही आपल्या ऑप्शन कामाचे नाहीत तर तुम्ही वाचून ते ऑप्शन बघू शकता. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून आय हॅव अंडरस्टूड द व्हिडिओ बेस्ट आणि त्यानंतर लेट्स स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लोकेशन आपलं जर अलाव केलं असेल तर इथे प्लीज सिलेक्ट अकाउंट टाईप. आता कोणतं अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट जनरल अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर इथं आपण सेव्हिंग अकाउंट जनरल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्हिंग अकाउंट जनरल स्कीम काय आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स असतील, तुम्हाला काय काय भेटू शकतं ही सगळी माहिती दिलेली आहे. तर हे एकदा वाचून घ्या. त्यानंतर खाली ओके बटनावरती क्लिक करा. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट ब्रँच, जी काही नियरेस्ट ब्रँच आहे ती इथे दाखवली जाईल. इथे जर तुम्हाला ब्रँच दाखवत नसेल तर तुमचं डाव्या साईडला जे काही लोकेशन आहे ते अलाव केलं आहे का पहा. लोकेशन ऑन तुमचं असेल, व्यवस्थित असेल तर तुम्हाला ब्रँच जे आहे ते तुमच्या शेजारचीच इथे दाखवली जाईल. तर इथे ब्रँच इथे पहा, इथे लेफ्ट साईडला आता मी लॅपटॉपमधून करतो आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता किंवा PCमध्ये तुमचं लोकेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर कस्टमर इन्फॉर्मेशन यामध्ये पहिलं आहे टायटल, ज्यामध्ये मिस्टर MRS मिस जे काही असेल ते तुम्ही कोणत्या व्यक्तीचं अकाउंट खोलतायत त्या व्यक्तीवरती डिपेंड आहे. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम म्हणजे नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने त्याला स्पेलिंग व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर खाली विचारला आहे तर तुम्हाला जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे या बॉक्समध्ये खाली तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर जो काही ईमेल ID तुमचा आहे तो ईमेल ID जो तुम्ही कायमस्वरूपी वापरता अशा प्रकारचा जो काही ईमेल ID आहे तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली 4 ऑप्शन दिसतील. वेदर युअर पॉलिटिकली आहेत का एक्सपोज, म्हणजे पॉलिटिक्समध्ये असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर व्हेन यू आर फिजिकली चॅलेंज पर्सन, फिजिकली चॅलेंज पर्सन अपंग वगैरे व्यक्ती असतात असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर जे काही चौथा ऑप्शन ज्यामध्ये स्कॅव्हेंजर सफाई कामगार वगैरे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर सबमिट करा, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ज्यामध्ये अपलोड पॅन कार्ड अपलोड करायला विचारेल, ज्यामध्ये अपलोड बटनावरती क्लिक करा. ओरिजिनल जे काही पॅन कार्ड आहे त्याचा फोटो काढा आणि इथे पॅन कार्डच्या इथे अपलोड करायचा आहे. इथे अपलोड केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर जो असेल तो आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा इथे आहे तसं टाकून तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल आणि तो OTP टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर आता ॲड्रेस व्हेरिफिकेशन आहे. परमनंट ॲड्रेस आणि जो काही राहणारा ॲड्रेस असेल तो सेम असेल तर इथं सेम ॲज अ परमनंट करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारले जातील. त्यामध्ये जेंडर इथे ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर मॅरिड स्टेटस, मॅरिड आहात का, अनमॅरिड आहात किंवा अन्य काही आहात ते ऑप्शन तुम्हाला येतील. यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर आपलं रिलिजन म्हणजे आपला धर्म कुठला आहे तर आपला इथे धर्म सिलेक्ट करा. तर आपला हिंदू आहे तर आपण हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यामध्ये तुमचा ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट
करू शकता। त्यानंतर एज्युकेशन तुमचं काय झालेलं आहे यामध्ये जे काही एज्युकेशन तुमचं असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय काय आहे, नोकरी करता किंवा काही दुसरं करत असाल तर ते तुम्ही सर्व्हिस वगैरे सॅलरी ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर सब स्कीम दिलेली आहे, यामध्ये तुम्ही पर्याय शोधा आणि तुम्हाला जो सुटेबल आहे तो पर्याय इथे सिलेक्ट करा। त्यानंतर कुठे राहता, जन्म प्लेस काय आहे ते टाका। त्यानंतर ॲन्युअल इन्कम किती आहे, तुमचा वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाका। तुमच्या फादरचं नाव आणि मदरचं नाव, आईचं आणि वडिलांचं नाव टाकून खाली नंबर ऑफ डिपेंडंट असतील तर टाका, नाही तर 0 टाकू शकता। त्यानंतर सिग्नेचरवरती इथे क्लिक करा या बॉक्सवरती आणि सिग्नेचर इथे तुम्हाला पांढऱ्या कागदावरती केलेली अपलोड करायची आहे। अपलोड करून नेक्स्ट करा। त्यानंतर नॉमिनी डिटेल्स विचारले जातील। नॉमिनी डिटेल्समध्ये नॉमिनी जर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता, नसेल लावायचं तर तुम्हाला रिझन तिथं द्यावा लागेल। इथे येस करून जे काही टायटल आहे मिस्टर मिसेसचं जे तुम्ही निवडू शकता। त्यानंतर नेम, त्यानंतर नाव टाकायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी लावायचं आहे। त्यानंतर जी काही रिलेशन आहे तुमच्यासोबत ते इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या नॉमिनी जो व्यक्ती आहे त्याची बर्थ डेट काय आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस जे आहे ते नॉमिनी ॲड्रेस करू शकता, अन्यथा वेगळा टाकू शकता। नंतर नेक्स्ट करा। नंतर अदर बँकिंग सर्व्हिस इथे काही करायची गरज नाही, हे सगळे ऑप्शन डिजिटल बँकिंगचे ऑन करा। बाकी एक्स्ट्रा काय हवे असतील तर ते करू शकता, नाहीतर सोडून द्या। जसं आहे तसंच तुम्ही इथे हे डिजिटल बँकिंगचे सर्व ऑप्शन ऑन आहेत का चेक करा आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करा। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल की आपण जी काही माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती आपल्याला दिसेल। ती माहिती आपण भरलेली सगळी बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर थोडं खाली येऊन आपला जो काही फॉर्म आहे तो आता सबमिट करायचा आहे। इथे सगळ्यात खाली आल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जस्ट 1 स्टेप लेफ्ट, आता आपला अकाउंटची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। फक्त आता आपल्याला व्हिडिओ कॉलवरती जे काही KYC आहे ती KYC करावी लागेल। लगेच KYC करायची असेल तर कॉल नाववरती क्लिक करा आणि ते कस्टमर केअरवाले तुमच्याशी व्हिडिओ कॉलवरती लगेच जोडले जातील। त्यांना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सही करून दाखवावी लागेल। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी शेड्यूल करायची असेल अपॉइंटमेंट तर शेड्यूल फॉर लेटर ऑप्शनवरती क्लिक करू शकता। समजा उद्या तुम्हाला KYC करायची असेल तर उद्या तुम्ही त्या तारखेला, त्या डेटला, त्या टायमिंगला आपली KYC शेड्यूलसुद्धा करू शकता। या KYCमध्ये तुम्हाला तुमचं KYC सही करून दाखवायची आहे। व्हिडिओ कॉलवरती आपला आधार कार्ड, पॅन कार्ड बघतील आणि अशा प्रकारे तुमची KYC केली जाईल। त्यानंतर तुमचं अकाउंट उघडलं जाईल, अकाउंट नंबर जनरेट होईल। तुम्हाला जे ब्रँच निवडली होती त्या ब्रँचमध्ये जायचं आहे आणि तिथे आपला आधार नंबर देऊन, पॅन कार्ड नंबर देऊन जे काही आपलं पासबुक आहे ते पासबुक कलेक्ट करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला अकाउंट उघडायचं आहे ब्रँचमध्ये। इथे जाऊन तुम्हाला ते पासबुक आहे ते कलेक्ट करायचं आहे आणि जे काही ATM आहे ते तुम्हाला पोस्टाने भेटून जाईल। तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। आपल्या सर्व मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।